नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी मे 2025 बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर देवेन भारती यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर नर्मदेश्वर तिवारी बनलेले आहेत. नेक्स्ट, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आलोक जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे? तर सिंधुदुर्गमध्ये करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील अमल साडी चिक्कूला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर गुजरातमध्ये. नेक्स्ट, दुसऱ्या आशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदक तालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे? तर पहिला क्रमांक मिळवलेला आहे. नेक्स्ट, SIPRI रिपोर्टनुसार भारत 2024मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात कितवा क्रमांकाचा देश आहे? तर 5व्या क्रमांकाचा देश आहे. SIPRI रिपोर्टनुसार 2024मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट, हार्टच्या AI फॉर गुड ॲक्टमध्ये कोणत्या भारतीय AI प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे? तर मेघा प्रोजेक्टने केलेला आहे. नेक्स्ट, भारतीय ग्रँडमास्टर R प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे? तर दुसऱ्या स्थानावर झेप घेतलेली आहे. नेक्स्ट, भूषण गवई हे 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत? तर 52. नेक्स्ट, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. नेक्स्ट, भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे? तर मुंबई येथे स्थापन होणार आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे होणार आहे? तर विशाखापट्टणम येथे होणार आहे. नेक्स्ट, जपान अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार असून त्याला काय नाव देण्यात आले आहे? तर होईसामा हे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, आशियाई क्रीडा स्पर्धा 2026मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? तर मिक्सड मार्शल आर्ट याचा समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, योगगुरू शिवानंद बाबा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर 2022ला करण्यात आले होते. नेक्स्ट, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर खुनियम पटामा लिस्वाटत कुल यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, कमला प्रसाद बिसेसर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आलेली आहे? तर त्रिनिदाद आणि टोबॅगो या. नेक्स्ट, वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर 151वी रँक आहे भारताची. नेक्स्ट, वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट, जागतिक पोलीस परिषद 2025चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर दुबई येथे करण्यात येणार आहे. नेक्स्ट, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले चुनौतियाँ मुझे पसंद है हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आहे? तर आनंदीबेन पटेल यांच्या जीवनावर आहे. नेक्स्ट, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात विजयनगर आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन करण्यात आले? तर केरळ या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पुरुषांच्या संघाने राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत किती वर्षांनी कांस्य पदक जिंकले? तर 14 वर्षांनी जिंकलेले आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? तर पुणे येथे पार पडलेल्या आहेत. नेक्स्ट, IPLमध्ये सलग 6 षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर रियान पराग ठरलेला आहे. नेक्स्ट, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड 2025मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर हा पुरस्कार सुभाषित बोस यांना करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, पॉल अँड शार्कने कोणत्या भारतीय क्रिकेटला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर
KL राहुल यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, कोणते राज्य एक्सप्रेस वर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर उत्तर प्रदेश ठरलेले आहे. नेक्स्ट, भारतातील कोणत्या ठिकाणी देवी ई-बसची सेवा कोठे लॉन्च करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली येथे. नेक्स्ट, अलीकडेच गुंडाराम प्राचीन अभिलेख कोणत्या राज्यात आढळले आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये आढळले आहे. नेक्स्ट, मंत्रित खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर अरिना सबालेंका यांनी पटकावलेले आहे. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या देशाने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? तर पाकिस्तानने घेतलेली आहे. नेक्स्ट, दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण बनले आहेत? तर अँथनी अल्बानीज बनलेले आहेत. नेक्स्ट, 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 भारतात कोणत्या राज्यात होणार आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये होणार आहे. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर रोहित शर्माने केलेली आहे. नेक्स्ट, IMFच्या आकडेवारीनुसार भारत कोणत्या वर्षीमध्ये 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल? तर 2027मध्ये. नेक्स्ट, यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला? तर वर्धाला मिळालेला आहे. नेक्स्ट, बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले? तर सायकलिंगमध्ये जिंकलेले आहे. नेक्स्ट, गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात महाराष्ट्र संघाने कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टी लांबी 720 वरून किती किमी झाली आहे? तर 877 किमी झालेली आहे. नेक्स्ट, कोणत्या 2 राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चिताचं रक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे? तर मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये. नेक्स्ट, संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KC वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? तर ऑपरेशन सिवा सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क कुठे स्थापन करण्यात येत आहे? तर रायपूर येथे स्थापन करण्यात येत आहे. भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते? तर 7 मे 2025ला करण्यात आले होते. नेक्स्ट, बॅडमिंटन सुधीरमन कप 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर चीनने पटकावलेले आहे. नेक्स्ट, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025नुसार SDIमध्ये भारताची रँक कितवी आहे? तर 130वी रँक आहे. नेक्स्ट, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025नुसार SDIमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट, मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर उत्तर प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट, वर्ल्ड रेड क्रॉस डे कधी साजरा करण्यात येतो? तर 8 मेला साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, माधव वजे यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते? तर अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समीक्षक होते. नेक्स्ट, नुकतेच CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? तर 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे. नेक्स्ट, रोमन कॅथोलिक चर्चेत 14वे पोप कोण बनले आहेत? तर रॉबर्ट प्रिव्होस्ट बनलेले आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील किती गावे नव्याने मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर 10. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? तर मांघर हे. नेक्स्ट, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर आपल्या महाराष्ट्राने सुरू केलेले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, सालेम बिन ब्रेक यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर येमेन या. नेक्स्ट, अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कुठे सुरू होणार आहे? तर मुंबई येथे सुरू होणार आहे.
नेक्स्ट, मार्शल अर्जुन सिंह मेमोरियल हॉकी टुर्नामेंट 2025 किताब कोणी जिंकला आहे? तर इंडियन रेल्वेने जिंकलेला आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 8 मेला साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण कुठे करण्यात आले आहे? तर राजकोट किल्ला मालवण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. वन डे क्रिकेटमध्ये 11वे शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर स्मृती मानधना या ठरलेल्या आहेत. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशाची चंद्रयान 5 लुपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे? तर जपान. नेक्स्ट, वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारा मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण ठरले आहेत? तर भुवन रिबू हे ठरलेले आहेत. नेक्स्ट, घामेस बसीर हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर इराणने केलेलं आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले गोल्ड मल्टी ATM कोठे सुरू करण्यात आले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर हरियाणाने सुरू केलेली आहे. नेक्स्ट, भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहक निर्माता देश बनला आहे? तर 3रा. SAFU 19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2025चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात येत आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय मातृ दिन कधी साजरा केला जातो? तर 11 मेला मे महिन्याच्या 2ऱ्या रविवारी. IPL 2025चे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून कोणत्या दिवशी अंतिम सामना खेळला जाणार आहे? तर 3 जून 2025ला. नेक्स्ट, महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. नेक्स्ट, शांघाय चीन येथे आयोजित 2ऱ्या टप्प्यातील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मधुरा धामणगावकर हिने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, आशियाई व्यक्ती ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ग्रँडमास्टर इव्हान जेम्सलॅस्की यांनी पटकावलेले आहे. नेक्स्ट, आशियाई व्यक्ती ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात ग्रँडमास्टर इव्हान जेम्सलॅस्की यांनी विजेतेपद पटकावले आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर रशियाचा आहे. नेक्स्ट, आशियाई व्यक्ती ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर UAE करण्यात आली होती. नेक्स्ट, युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर ला प्रेन्सा यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात नुकतेच ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, नॅशनल टेक्नॉलॉजी डे कधी साजरा करण्यात येतो? तर 11 मेला करण्यात येतो. नेक्स्ट, दरवर्षी कोणत्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते? तर 14 मेला. नेक्स्ट, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे? तर कसोटी क्रिकेटमधून घेतलेली आहे. नेक्स्ट, नुकतेच जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी पेमेंट सिस्टीम कोणत्या देशाने सुरू केली? तर भूतानने सुरू केलेली आहे. नेक्स्ट, वर्ल्ड स्क्वॉश चॅम्पियनशिप 2024-25चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर अमेरिकेमध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट, 8वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह 12 ते 18 मे साजरा करण्यात येत आहे. त्याची थीम काय आहे? तर मेक वॉकिंग अँड सायकलिंग सेफ ही त्याची थीम आहे. नेक्स्ट, CITचे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणच्या RITने मानद डॉक्टरेट प्रदान केली? तर न्यूयॉर्कने केलेली आहे. नेक्स्ट, जगातील सर्वाधिक
अब्जाधीश राहणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा कितवा क्रमांक आहे? तर 3रा क्रमांक आहे. नेक्स्ट, 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात येत आहे. नेक्स्ट, चीनमध्ये जगातील सर्वात उंच ताम बांधण्यात येत असून त्याची उंची किती आहे? तर 315 मीटर एवढी आहे. नेक्स्ट, भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नुकतेच कोणी शपथ घेतली आहे? तर न्यायभूषण गवई यांनी घेतलेले आहे. नेक्स्ट, न्यायभूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहे? तर 7वे ठरणार आहे. नेक्स्ट, UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर MN श्रीनिवासू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे? तर चीनमध्ये. नेक्स्ट, तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे? तर बुद्धिबळ या खेळावर बंदी घातलेली आहे. नेक्स्ट, भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे? तर नवी दिल्ली ठरलेली आहे. नेक्स्ट, हैदराबाद येथे आयोजित 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर सोनू सूद यांना करण्यात येणार आहे. नेक्स्ट, नीरज चोप्रा या खेळाडूंना भारतीय सैन्य दलात मानद कोणते पद देण्यात आले? तर लेफ्टनंट कर्नलचे पद देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजा गुरव हिने कुस्ती स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षल जोगे याने 800 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, 5वे आशियाईन भारत युवा संमेलन 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? तर गोवा या राज्यामध्ये केले जाणार आहे. नेक्स्ट, जम्मू आणि काश्मीरमधील सोपिया जिल्ह्यात सुरू केलेल्या ऑपरेशन किलर कोणाद्वारे संचलित करण्यात आले? तर राष्ट्रीय रायफल्स यांच्याद्वारे. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या देशाने भारतपास्त या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर आपल्या भारताने घेतलेली आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 15 मेला करण्यात येतो. नेक्स्ट, विन द बॅटल ऑफ युअर माइंड हे पुस्तक कोणी लिहिले? तर रीता राममूर्ती गुप्ता यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट, भारतीय वंशाच्या अनिता आनंदा यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी निवड झाली? तर कॅनडा. नेक्स्ट, नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये कारकिर्दीत सर्वोत्तम किती मीटर भालाफेक केली आहे? तर 90.23 मीटर केलेली आहे. नेक्स्ट, 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर 158 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावलेले आहे. नेक्स्ट, 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती सुवर्णपदक जिंकलेली आहे? तर 58 पदके जिंकलेली आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर R प्रद्यानंद यांनी. नेक्स्ट, भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर LR श्रीहरी बनलेले आहेत. नेक्स्ट, 28व्या दा लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर बार्सिलोना यांनी पटकावलेले आहे. नेक्स्ट, ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार एप्रिल महिन्याचा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर महदी हसन मिराज यांना. नेक्स्ट, जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणत्या देशाने डॉक्टर मारियांगे हुंगरिया यांना प्रदान करण्यात आला आहे? तर ब्राझील. नेक्स्ट, भारत 6G 2025 तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे. नेक्स्ट, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, प्राईम पॉईंट फाउंडेशनद्वारा किती खासदारांची
संत संसदरत्न पुरस्कारांसाठी निवड केली आहे? तर 17. नेक्स्ट, WHO ने नुकतेच कोणत्या देशाला पोलियोग्रस्त घोषित केले आहे? तर पापुआ न्यू गिनी याला केलेले आहे. नेक्स्ट, जुलियन वेबर याने किती मीटर भालाफेक करत दोहा डायमंड लीग 2025मध्ये सुवर्णपदक जिंकले? तर 91.6 मीटर. नेक्स्ट, पुष्कर कुंभमेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, इस्रोने अलीकडेच EOS-9 उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च केले आहे? तर PSLV-C61 केलेले आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 18 मेला साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, नुकतेच भारत सरकारने कोणता दिवस आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर 23 सप्टेंबरला. नेक्स्ट, GN1 हा कोविड-19चा नवीन व्हायरस कोणत्या देशात आढळला आहे? तर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये. नेक्स्ट, क्रॉफर्ड फंड मेडल 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर कदमबोट सिद्दीकी यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, सुदान देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कामिल अल तय्यब इद्रिस यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, निकोसोर डॅन यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर रोमानिया या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. नेक्स्ट, टेकोमा रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल कोणत्या देशाला WHO ने प्रमाणपत्र दिले आहे? तर आपल्या भारताला दिलेले आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले AI चलित सोने वितळणारे ATM कोठे सुरू झाले आहे? तर हैदराबाद येथे सुरू झालेले आहे. नेक्स्ट, हाफ U19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? तर आपल्या भारताने पटकावलेले आहे. नेक्स्ट, इंदिरा सौरगिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर तेलंगणा राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट, हिना खान कोणत्या देशाची टोनिक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर दक्षिण कोरियाची केलेली आहे. नेक्स्ट, 2025मध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर दमण आणि दीवमध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? तर बानू मुस्ताक यांना गौरवण्यात आले आहे. नेक्स्ट, बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहालयासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? तर हार्ट लॅम्पसाठी गौरवण्यात आलेले आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा केला आहे? तर 5 वर्षाचा केलेला आहे. नेक्स्ट, 22 मे 2025 रोजी भारतातील 103 अमृत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, अलीकडेच भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर सोरेल ॲप लॉन्च केलेले आहे. नेक्स्ट, नुकतेच एकल मार्क 21 मिनिट्स इंटर कॉन्टिनेंटल या बॅलिस्टिक अणु क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? तर अमेरिकेने घेतलेली आहे. नेक्स्ट, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 22 मेला करण्यात येतो. नेक्स्ट, नुकतेच डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन झाले आहे. ते कोण होते? तर ते भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. नेक्स्ट, भारतीय 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर आयुष म्हात्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर जस्टिस केम्पया सोमेशेखर यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, IB डायरेक्टर तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? तर 1 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे. नेक्स्ट, भारताचे कोणते राज्य पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे? तर मिझोराम हे राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट, 2025-26 साठी एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्या भारताची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वर्ल्ड हायड्रोजन समिट 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर नेदरलँडमध्ये करण्यात येत आहे. नेक्स्ट,
तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन 2025चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर फ्रान्समध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट, आशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनची 67वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर जकार्तामध्ये करण्यात आली होती. नेक्स्ट, राहवीर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेली अमृत भारत स्टेशन योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर 2021ला. नेक्स्ट, भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे? तर शुभम गिल बनलेला आहे. नेक्स्ट, भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनला आहे? तर ऋषभ पंत बनलेला आहे. नेक्स्ट, नुकतेच भारत जागतिक कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर 4थ्या क्रमांकाची बनलेला आहे. नेक्स्ट, भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे? तर जपानला. नेक्स्ट, भारतातील पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टिबाधित महिला कोण ठरली आहे? तर छोंजिन अग्मो ठरलेल्या आहेत. इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष जाहीर केले आहे? तर 2025. नेक्स्ट, अलीकडेच गोटाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये आढळलेले आहे. नेक्स्ट, जागतिक कासव दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर 23 मेला. नेक्स्ट, रांझिंग नॉर्थ समिटचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूजने कसोटी फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर श्रीलंकेचा. नेक्स्ट, 78व्या कॉन चित्रपट महोत्सवात सर्वोच्च सन्मान पुरस्कार कोणी जिंकला? तर जाफर पनाहीने जिंकलेला आहे. नेक्स्ट, 78व्या कॉन चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाने प्रतिष्ठित पाल्मे डिओर पुरस्कार पटकावला आहे? तर इट वॉज जस्ट इन ॲक्सिडेंट याने पटकावलेला आहे. नेक्स्ट, 13 ते 20 जून दरम्यान सिनियर जागतिक जुदो स्पर्धा कुठे होणार आहे? तर हंगेरी येथे. नेक्स्ट, हंगेरीमध्ये होणाऱ्या सिनियर जागतिक जुदो स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याची श्रद्धा चोपडे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची. नेक्स्ट, आरबीआयच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे? तर तमिळनाडू. नेक्स्ट, भारताच्या कोणत्या युवा ड्रायव्हरने मोनाको ग्रँड प्रिक्स F2 शर्यत जिंकली? तर कुश मैनी यांनी जिंकलेली आहे. नेक्स्ट, सर्बियाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच 100 विजेतेपद जिंकणारा जगातील कितवा खेळाडू ठरला? तर 3रा. नेक्स्ट, खेलो इंडिया बीच गेम्स 2024मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली? तर मणिपूर राज्याने जिंकलेली आहे. नेक्स्ट, मास्टर कार्ड इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर रजनीश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, नवी दिल्ली येथे झालेल्या नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर नरेंद्र मोदी यांनी भूषवलेले आहे. नेक्स्ट, नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतीच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025मध्ये भारताच्या गुलवीर सिंगने कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, ऑडी इंडियाच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नीरज चोप्रा यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे? तर मातृत्वाचा हक्क याला मान्य केलेले आहे. नेक्स्ट, नुकतेच कोणता देश ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य बनला आहे? तर अल्जेरिया बनलेला आहे. नेक्स्ट, फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर कप 2025 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर चेन्नई येथे करण्यात येणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात 9000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनियरचे उद्घाटन करण्यात आले? तर गुजरातमध्ये. नेक्स्ट, मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2025चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ली शिफेंग यांनी पटकावलेले आहे. नेक्स्ट, द डायरी ऑफ द क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक कोणी लिहिले? तर पूजा पुजारा यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार कोणत्या गीताला देण्यात आला? तर अनादि मी अनंत मी या गीताला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे
अनंत मी या गीताचे लेखक कोण आहेत? तर वीर सावरकर हे आहेत. नेक्स्ट, कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली? तर केरळ या राज्याने केलेली आहे. नेक्स्ट, 2025 ISS नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फॅन्स 1मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत प्रथम स्थान पटकावले? तर आपल्या भारताने पटकावलेले आहे. नेक्स्ट 2025 ISS नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फेज 1मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर 11 पदके जिंकलेली आहे. नेक्स्ट, 26 ते 27 मे दरम्यान 46वे आशियाई शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? तर मलेशिया येथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये झाला? तर बंगळुरूचा झालेला आहे. नेक्स्ट, टेनिसपटू यानिक सिन्नरने सलग कितव्यांदा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले? तर 15 वेळा. नेक्स्ट, आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर दक्षिण कोरियामध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कोणासोबत करार केला? तर WHO सोबत केलेला आहे. नेक्स्ट, दक्षिण कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे यांनी कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे यांनी किती मीटर स्टीपलेसचे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले? तर 3000 मीटर. नेक्स्ट, DRDOचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला? तर 1 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे. नेक्स्ट, ऑपरेशन सिंदूरचा लोगो कोणी बनवला होता? तर हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग यांनी बनवलेला आहे. नेक्स्ट, डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली? तर इक्वाडोर या झालेली आहे. नेक्स्ट, अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर तमिळनाडू. नेक्स्ट, भारताची पहिली विस्टनडोन जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर अनिल कुंबळे यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते? तर 28 मेला केली जाते. नेक्स्ट, जागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 28 मेला. नेक्स्ट, IPLमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा ठरलेले आहेत. नेक्स्ट, आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणत्या खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले? तर 100 मीटर हर्डल या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट, भारतीय नौसेनाच्या कोणत्या 2 महिला अधिकाऱ्यांनी जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली? तर रूपा एन आणि दिलना के यांनी. नेक्स्ट, भारतीय नौसेनाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली? तर INS तारिणी या केलेली आहे. नेक्स्ट, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक देशातील एकूण गुंतवणूकपैकी किती टक्के गुंतवणूक झाली? तर 40% गुंतवणूक झालेली आहे. नेक्स्ट, चर्चेत असलेले प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे? तर DRDOद्वारे विकसित करण्यात येत आहे. नेक्स्ट, NDAच्या इतिहासात पहिल्यांदाच सिल्वर मेडल मिळवणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर स्मृती दक्ष ठरलेल्या आहेत. नेक्स्ट, इंटरनॅशनल एअरवेज डे कधी साजरा करण्यात येतो? तर 29 मेला करण्यात येतो. नेक्स्ट, कोणती कंपनी भारतातील 4थी युनिकॉर्न बनली आहे? तर टूल्स पेट फूड ही कंपनी बनलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.